नमस्कार. सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही बघत असताल की सुधारित शेती तंत्रज्ञान हे युट्यूब चॅनल शेतकऱ्यासाठी भरपूर असे माहिती देत असतं. आज आपण बघत असताल महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऊस पीक आहे. आता जर बघितलं असेल तर ह्या वर्षी जर बघितलं तुम्ही एकंदरीत मागच्या काही वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल शेतकऱ्याला एकरी जर ॲव्हरेज जर काल उत्पादन ऊसाचं तर अतिशय कमी निघालं. कारण याचे भरपूर कारणं होते. त्याच्या कारणामध्ये कंटिन्यू पाऊस झाला आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे एकरी टनेज तुमच्या गावात पाऊस भरपूर भरपूर पाऊस झाला, उत्पादन तेवढं निघालं. नाही. किती ॲव्हरेज आले शेतकऱ्यांना? आम्ही 50, 55, 60 हायस्ट 60 बघा शेतकरी मित्रांनो, ह्या वर्षी जर बघितलं तुम्ही तर ॲव्हरेजली उत्पन्न काढायचं असतं तर 55-60 पर्यंत आलेलं लोकांचं. परंतु आपल्या सर्वांना लक्षात घ्या, एकरी 100 टन उत्पादन काढायचं ऊसाचं तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तुमचं ऊसाचं नियोजन सगळ्यात महत्वाचं असतं. आता लक्षात घ्या, ऊसाची लागवड केल्यापासून आता तुमचं ही असेल खुडा ऊस असेल पण नवीन लागवड असेल, अशा ऊसामध्ये जर तुम्हाला एकरी जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं फुटव्याचे नियोजन चांगलं पाहिजे. त्यानंतर तणनाशक व्यवस्थित वापरले पाहिजे तुम्ही. त्यानंतर खतांचा डोस व्यवस्थित पाहिजे आणि पाण्याचं नियोजन व्यवस्थित पाहिजे जर तुम्हाला एकरी उत्पादन चांगलं घ्यायचं. आज जर बघितलं तुम्ही आता ह्या ऊसामध्ये आपण उभारलं तर आपल्या फुटव्याची कमीत कमी 8-10 संख्या असली पाहिजे जर तुम्हाला 100 टनाच्या जर जायचं असेल किंवा 70 टन प्लस करायचं असेल उत्पादन. आता एकंदरीत जर तुम्ही शेतकरी बघत असाल तर भरपूर जण आता काही जणांचा ऊस गेला असेल काही जणांचा गेला नाही, 65 कुटी करणं गरजेचं आहे. कारण की आपल्या जमिनीचा पोत, महाराष्ट्राच्या जमिनीचा पोत कंटिन्यू आपण खतं वापरत असल्यामुळे अतिशय पोत खराब झाला आहे. त्यामुळे सगळ्यांनी ऊस गेल्यानंतर 65 कुणीही जाऊ नका, कारण की जमिनीचा पोत एक तुमच्या खताचा डोस कमी करते. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं तंत्रज्ञान महत्वाचं आहे. आज जर तुमचा एक खताचा खर्च वाढ, आता बघा खर्च मला एक सांगा, ऊस शेती करतात आपण तर आपल्या ऊस शेती परवडते का? आता सध्या जर बघितलं तर नाही ना, भरपूर खर्च भरपूर आहे त्या मनाने. पण जर समजा आपण ऑर्गॅनिक शेतीकडे जर वळाला तर आपल्याला भरपूर त्याचे फायदे आहेत. 65 कुटी म्हणा तर फुटव्यासाठी जर समजा आपण काय जीवामृत त्याचं तयार करून जर ट्रिचिंग वगैरे केलं तर फुटवे पण निघतात. किंवा तुम्हाला रासायनिक कडे जावं असं नाही, पण रासायनिक पण मदतीला लागतं असं नाही. आता रासायनिक ची जोड घेतल्याच्यानंतर तणनाशकाच्या बाबतीत असो तुमच्या कुठल्याही ऑर्गन पण जोड पाहिजे तरच व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो. तर तुमचं आता एखादं तुम्ही ऊसाची कंटिन्यू शेती करतात तर कशी केली पाहिजे शेतकऱ्यांना थोडक्यात सांगा. शेती करायचे भरपूर अनेक फायदे आहेत, अनेक प्रकार आहेत की बुवा कुणी जुन्या पद्धतीनं करता, आता नवीन AI पद्धत आलेली आहे. AI पद्धतीनं किंवा तुम्हाला प्रत्येक त्या जमिनीचा त्या मशीनद्वारे तुम्हाला सांगण्यात येते किंवा तुमच्या जमिनीला पाणी किती पाहिजे, खत कोणचं पाहिजे, काय पाहिजे, त्यानुसार जर शेती केली तर आज समजा 100 ऐकूनच युट्यूबवर समजा आपण बघून की 100-150च्या आसपास लोक गेलेली, त्याच्या हिशोबानं जर आपण नियोजन केलं तर जातील बी. आता आम्ही बी त्या नियोजनानं आहे, आमचं बी काही दोन फळं आम्ही या पद्धतीने केलेली आहेत. त्या पद्धतीने आम्ही करून बघायला लागलो. एक तुकडे किंवा 1-2-3 एकर करून बघितले. पुढच्या वर्षी सगळं